पिंपळगाव बसवंत येथे श्री शिवशंभो कपालेश्वर महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उत्साहात प्रारंभ। मूर्ती व कलश मिरवणुकीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग। रविवारी महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराजांच्या शुभ हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठा। पिंपळगाव बसवंत येथील एनडीसीसी बँक कॉलनी चिंचखेड रोड परिसरात उभारण्यात आलेल्या श्री शिवशंभो कपालेश्वर महादेव मंदिराच्या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी उत्साहात सुरुवात झाली। पहिल्याच दिवशी मूर्ती व कलश यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। महिलांनी डोक्यावर भगवे फेटे बांधले होते, तर पुरुषांनी हर हर महादेव लिखित टोपी परिधान केल्याने मिरवणुकीला विशेष आकर्षण प्राप्त झाले। ही कलश व मूर्तीची शोभायात्रा संपूर्ण परिसरात लक्षवेधी ठरली आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली। शेकडो महिला व पुरुष भक्तिभावाने सहभागी झाले होते। महिलांनी फुगडी झिम्मा खेळत हर हर महादेवच्या जयघोषात परिसर दुमदुमला। नाचत गाजत निघालेली ही मिरवणूक महिलांच्या आनंदाची पर्वणी ठरली। ढोल ताशांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। यानंतर आचार्य गौरव पंडित यांच्या वेद मंत्रोच्चारात होम हवन व विविध धार्मिक विधी संपन्न झाले। दरम्यान येत्या रविवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता श्री 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 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते आणि वेद मंत्रोच्चाराच्या गजरात विधिवत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे। प्राणप्रतिष्ठेनंतर दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। या ऐतिहासिक सोहळ्यास शहरातील व परिसरातील शेकडो शिवभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन खासदार भास्करराव भगरे तसेच युवा नेते नगरसेवक गणेश बनकर यांनी केले आहे। कार्यक्रमाची रूपरेषा आणि आयोजनाबाबतची माहितीही त्यांनी यावेळी दिली। सध्या परिसरात भक्ती, उत्साह आणि धार्मिक वातावरणाची सुंदर अनुभूती निर्माण झाली आहे। आमच्या बँक कॉलनीमध्ये श्री शिवशंभो कपालेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी आजपासून सुरुवात होतोय आणि 22 तारखेला कपालेश्वर महादेव मंदिर भगवानची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी होते। म्हणजे बऱ्याच दिवसापासून कॉलनीकरांची मागणी होती की महादेवाचं मंदिर व्हावं आणि ती मागणी खऱ्या अर्थानं म्हणजे आज सगळ्यांच्या सहकार्याने पूर्ण होते। त्याचा आनंद आपण सगळ्यांनी बघितला की महिला भगिनी म्हणजे विशेषतः त्यांचीच मागणी फार मोठ्या प्रमाणावरती होती आणि त्यामुळे हे महादेवाचं मंदिर या ठिकाणी होतंय आणि आज त्यांचा आनंद ओसाडून वाहताना दिसतोय आणि नक्कीच त्यांच्या मनातल्या ज्या इच्छा आकांक्षा कुटुंबाच्या भल्यासाठी असतात त्या महादेव नक्कीच पूर्ण करतील। कपालेश्वर महादेव भगवान त्यांना नक्कीच म्हणजे आपल्या सगळ्यांनाच एक चांगलं यश चिंतण्यासाठी सगळेच त्यांची आराधना करतात। या निमित्ताने आजपासून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। आज मिरवणूक झाली आहे, थोड्या वेळात पूजेला सुरुवात होणार आहे, उद्या पण पूजा आहे आणि परवा महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज व बाकीचे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कपालेश्वर महादेव मंदिराची त्या ठिकाणी पिंड असेल, नंदी असेल किंवा बाकीच्याही मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। तर माझी सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी यावं, दर्शन घ्यावं, महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मंदिराच्या समितीच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतो। पिंपळगावच्या या पावनभूमीमध्ये चिंचखेड रोड या ठिकाणी एनडीसीसी कॉलनीमध्ये कपालेश्वर महादेवाचं मंदिर
तसं बघायला गेलं तर नाशिक जिल्ह्यात हे दुसरं मंदिर आहे. एक नाशिकला कपालेश्वराचं गंगेवरती मंदिर आहे, दुसरं आपलं पिंपळगावच्या पावनभूमीमध्ये हे मंदिर. मी भगरे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आणि कपालेश्वर महादेवाची स्थापना या ठिकाणी करून माता भगिनी असतील, आमचे तरुण सहकारी असतील, आमचे वयोवृद्ध काही पितातुल्य माणसं असतील, त्या सगळ्यांच्या मनातल्या ज्या काही आशा आकांक्षा अपेक्षा असतील त्या पूर्ण होण्याच्या करता इथं कपालेश्वर महादेव मंदिर प्रत्येकाला प्रसन्न होतील अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्याला या निमित्ताने देतो. तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकरांच्या वतीने या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. परवाच्या दिवशी ते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि इथल्या पिंपळगाव आणि पंचक्रोशीतील सर्व तमाम शिवभक्तांना मी विनंती करेल की त्यांनी महादेवाच्या या दर्शनार्थी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. धन्यवाद. पिंपळगाव नगरीमध्ये शांतीनगर NDCC कॉलनीमध्ये भगरे सरांच्या घरासमोर कपालेश्वर महादेव मंदिराची स्थापना होत आहे. त्या निमित्ताने सगळ्या या महिला मंडळ अतिशय उत्स्फूर्तपणे आनंदाने प्रतिसाद देत आहेत. अगदी आनंदाने नाचत गात भगवान कपालेश्वराची मिरवणूक काढून आज मंदिराच्या ठिकाणी कपालेश्वराचं आगमन झालेलं आहे. सर्व महिलांनी यात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि जे मंदिर विशिष्ट म्हणजे जे मंदिर कपालेश्वराचं फक्त गोदावरीच्या तीरावर नाशिकला येथे आहे ते दुसरं मंदिर आज पिंपळगावमध्ये भगरे सरांच्या खासदार भगरे सरांच्या घरासमोर NDCC कॉलनीमध्ये आज त्याची अतिशय जल्लोषात स्थापना होत आहे.